Next point of MS Access is creating table in your database. तुमच्या डेटाबेसमध्ये तुम्हाला टेबल क्रिएट करायचं असेल तर त्यासाठी इथं टेबल्स ह्या ऑब्जेक्टवर क्लिक करा. त्याच्या इथं तीन इथं ऑप्शन्स ओपन होतील. फर्स्ट क्रिएट टेबल इन डिझाइन व्ह्यू, नेक्स्ट क्रिएट टेबल बाय युजिंग विझार्ड आणि नेक्स्ट क्रिएट टेबल बाय एंटरिंग डेटा. फर्स्ट आहे क्रिएट टेबल इन डिझाइन व्ह्यू. ह्याच्यावरती डबल क्लिक केल्यानंतर त्याचा डिझाइन व्ह्यू इथं ओपन होईल. याच्यामध्ये तुमचे फील्ड्सचे नेम म्हणजे तुमच्या टायटल जे असेल तुमच्या कॉलमचं ते तुम्हाला इथं द्यावं लागेल. आता सपोज आणि नेक्स्ट त्याचा डेटा टाईप म्हणजे तुम्ही टेक्स्टमध्ये त्याच्या व्हॅल्यू एंटर करणार आहेत की नंबरमध्ये. इथे वेगवेगळे असे डेटा टाईप्स इथं दिलेले आहेत, डेट, टाइम, करन्सी, ऑटो नंबर वगैरे. आता आपण इथं नेम टेक्स्टमध्ये एंटर करणार त्यामुळे इथं डेटा टाईप झाला टेक्स्ट. नंतर तुम्हाला ह्याचं काही डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर तुम्ही ते इथं देऊ शकता. आणि नेक्स्ट फील्ड नेम सपोज मी आता इथं ॲड्रेस घेतलं आणि ह्याचाही डेटा टाईप टेक्स्टच असणार आहे कारण ॲड्रेस आपला टेक्स्टमध्ये असणार आहे. नेक्स्ट सपोज फोन नंबर घेतलं. फोन नंबर आपला हा नंबर फॉर्मॅटमध्ये असणार आहे त्यामुळे इथला डेटा टाईप असणार आहे नंबर. आणि हे सगळे झाल्यानंतर तुम्ही हे जेव्हा डिझाइन क्लोज कराल तेव्हा इथं मेसेज येतो, डू यू वॉन्ट टू सेव्ह चेंजेस द डिझाइन ऑफ टेबल 1. तुम्हाला हे चेंजेस सेव्ह करायचे आहेत का असं तुम्हाला इथं मेसेज डिस्प्ले होतो. जर तुम्हाला सेव्ह करायचं असेल तर येस वर क्लिक करा, अदरवाईज नो वर क्लिक करा. आता आपल्याला हे सेव्ह करायचं आहे त्यामुळे मी येस वरती क्लिक केलं. इथं टेबलला नाव द्या तुमचं. ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं परत मेसेज होतो की तुम्हाला प्रायमरी की इथं सेट करायची आहे काय. जर तुम्हाला प्रायमरी की सेट करायची असेल तर येस वर क्लिक करा, अदरवाईज नो वर क्लिक करा. अशा पद्धतीने आपला इथं स्टूड इन्फो नावाचा टेबल क्रिएट केलेला आहे. आता ह्या टेबलवर तुम्ही डबल क्लिक केला तर तुम्हाला आपण मगाशी जे तुमच्या कॉलमचे तुमचं टायटल दिलं होतं, फील्डची नेम दिली होती ती इथं डिस्प्ले होतील, नेम, ॲड्रेस आणि फोन नंबर. आता ह्याच्यामधले तुम्हाला फील्ड्स एंटर करायचे असतील तर ते तुम्ही करू शकताय. ॲड्रेस कोल्हापूर आणि फोन नंबर अशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये फील्ड्स तुमचे एंटर करू शकता. आणि हे फील्ड्स एंटर केल्यानंतर तुम्ही विदाउट सेव्हिंग तुमचा टेबल क्लोज जरी केला तरी आपोआप तिथे सेव्ह होतो. आता ह्या टेबलवरती डबल क्लिक केल्यानंतर तुमचा टेबल इथं डिझाइन व्हायचा आणि तुम्ही जे फील्ड्स एंटर केलेले आहेत तो पण तुमचा इथं डिस्प्ले होईल. तर अशा प्रकारे आपण ॲक्सेसमध्ये तुमचा टेबल इथं क्रिएट करू शकतो.